मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय निवडणुकीतला तुमचं नाव तुम्ही नोंदवलं का? आता तुम्ही विचाराल आम्ही तर खूप जुना आहे, काही वर्षापासून माझं मतदार यादीत माझं नाव नोंदवलेलं आहे, हरकत नाही. पण तुम्ही जर 18 पूर्ण नुकतेच झाला असाल तर तुम्ही तुमचं नाव नोंदवलंय का हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. नाव नोंदवण्याची जबाबदारी तुमची, हे महत्वाचं. आणि त्याचबरोबर नुसतं नाव नोंदवून नाही तर प्रत्यक्ष मतदानाला जाऊन तुमचा हक्क बजावणं हे तुमचं कर्तव्य आहे नागरिक म्हणून. आता सर्वप्रथम आपण हा भाग बघूया की निवडणुकीमध्ये नाव नोंदवणं हे आता किती सोपं झालंय. एक नागरिक म्हणून तुम्ही स्वतःचा सामान्य मतदार म्हणून नोंदणी करू शकता. राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवरती फॉर्म 6 हा ऑनलाईन भरू शकता. तुमच्याकडे साधारणतः आधार, तुमचं रेशन कार्ड मध्ये नाव आहे, ते तुमचे जे काही प्रूफ्स आहेत, तुम्ही जिथे राहता, जिथनं तुम्हाला मतदान करायचं आहे तिथे तुम्ही राहताचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. आणि तुम्ही नोंदणीकृत मतदार झाल्यानंतर तुम्ही तिकडे प्रत्यक्ष जेव्हा वोटिंगला जाता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं तिथे नोंदणी झाली की नाही. आता मतदार नोंदणीची स्थिती ही सुद्धा तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता की तुम्ही आहात का नाही आहेत. त्याकरता वेब पोर्टल आहे की ज्यात इलेक्ट्रोल सर्च .in ला तुम्ही गेलात की तुम्हाला त्यामध्ये भेट दिल्यानंतर तुम्ही नोंदणीकृत मतदार आहात की नाही हे तुम्हाला कळतं. आणि जर त्यात तुमचं नाव दिसलं नाही तर तुम्हाला ते परत प्रोसेस करायला पाहिजे. आणि दिसलं तर तुम्ही मतदान करण्यास पात्र आहात हे तुम्ही लक्षात घ्या. मतदानाच्या दिवशी तुम्हाला तुमच्याकडे फोटो आयडेंटिटी प्रूफ जी काय ते घेऊन तुम्हाला मतदानाला जायचं असतं. आता सामान्य मतदारांना फॉर्म 6 आहे. पहिल्यांदा ज्याला मतदार आपण म्हणतो, जो नोंदणी करतो त्यांच्याकरता तो आहे. दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित झाला असेल अशा मतदारांसाठी सुद्धा फॉर्म वेगळा आहे. एनआरआय असेल त्याला सुद्धा मतदार फॉर्म 6A भरणं आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्मची लिंक आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या फॉर्मची लिंक आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला तुमचं नाव, फोटो, वय, पिक नंबर, पत्ता, जन्मतारीख, वय, नातेवाईकाचं समजा तुम्ही तिकडे गेलात, मी तिथे राहतोय, त्याचं नाव, त्याचं नातेसंबंध काय, हे सगळं अगदी लिंगासहित तुम्हाला सगळे नोंद करावी लागते. आणि हे एकदा झालं की तुम्ही स्थलांतरित जरी असला तरी स्थलांतरित झाल्यानंतर पण तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार राहतो. आता अंतिम मुदत काय असेल तर बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की आता निवडणूक जाहीर झाली, आता माझं नाव नोंदवलं नाही, आता मला पुढच्या इलेक्शनला नाव नोंदवता येईल. तर एक लक्षात घ्या, तुमच्या मतदारसंघ जो आहे, विधानसभा असेल, लोकसभा असेल, तिथे उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही मतदार यादीमध्ये नाव नोंदवू शकता. ती सतत अद्ययावत केली गेलेली करणारी गोष्ट असते. म्हणजे मतदानासाठी नोंदणी करण्यासाठी आवश्यकता म्हणजे तुम्ही मतदार म्हणून नाव नोंदणी करू शकता. कधी करू शकता तर त्याकरता काय ज्या गोष्टी आहेत त्या आपण फक्त ऐकून घ्या. एक तर तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे. त्यानंतर पात्रता म्हणून तुम्ही ज्या वेळेला मतदार यादीमध्ये नाव नोंदवायला जातात त्यावेळेला त्या वर्षाच्या 1 जानेवारी रोजी तुमचं वय 18 पूर्ण झालेलं पाहिजे. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात इलेक्शन असेल तर त्या 2024च्या एप्रिल किंवा मे महिन्यात इलेक्शन आहे तर 1 जानेवारी 2024ला तुम्ही 18 पूर्ण पाहिजे. त्यानंतर तुम्हाला नाव नोंदणी करण्याची इच्छा असेल, त्या ज्या इच्छा आहे त्या मतदारसंघातील भाग किंवा मतदानाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही रहिवाशी पाहिजे. मी राहतो इथे, मला मणिपूरला वोटर नोंदवायचे नाही. तू राहतो कुठे? तू इथे राहतो. मग उत्तर मध्यमध्ये राहतो तर उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात तुझं नाव नोंद होईल. आणि
मतदार म्हणून नाव नोंदणी करता तुम्ही अपात्र ठरवलं नाहीये ना तुम्हाला, हे महत्वाचं. जर हे चारही गोष्टी असतील तर तुम्ही मतदार म्हणून नाव नोंदवू शकता. आणि मला असं वाटतं की अजून वेळ गेली नाही, कारण उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीखला वेळ आहे. तिथपर्यंत नाव नोंदवून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.